माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी उद्या एक तुमच्यासाठी म्हणजे दिवाळीसाठी काहीतरी नवीन घेऊन येईल, पण आता माझ्या लक्षात आलं की आज ते करण्यापेक्षा उद्या केलेलं छान राहील, कारण उद्यापासून दिवाळी चालू होते ना, तर मी तो व्हिडिओ उद्याच करेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दुपारी पुरी केली होती, पालक पुरी। ही कार्टी माझी ना पालक खात नाहीत, मग ती पुरीतून यांना पालक पुरी खाली। हा, मग पुरीतून यांना खाऊ घातला तो, तर यांनी खाल्ला तो। आज मी बनवतीये पुरी, पालकची पुरी। त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं। नंतर मी याच्यामध्ये टाकले ओवा, थोडंसं जिरं, थोडीशी तीळ, धने पावडर टाकली आहे, थोडीशी हळद टाकली, त्याच्यानंतर थोडीशी चटणी टाकली। अजून याच्यामध्ये मला टाकायचे आहे आलं लसूण पेस्ट, आणि त्याच्यानंतर आता मी इथे बघा असा हा पालक स्वच्छ धुवून घेतला आणि याच्यामध्ये मी उकडायला टाकला। आता पालक उकडलेला आहे। आता हा पालक गरम पाण्यातून बाहेर काढते आणि थंड पाण्यात ठेवते, आणि त्याच्यानंतर मग मी प्युरी करून घेते याची। आणि आलं लसूण पेस्ट पण प्युरी आणि आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकते। थोडंसं समजा आता पुरी एकदम खुसखुशीत पाहिजे आहे तर गरम तेल टाकायचं, आणि नरम पुरी पाहिजे असेल तर कच्चं तेल टाकायचं। तुम्हाला दाखवते। ते मी गोळा मळून घेतलेला आहे, आणि इथे आता पुरी करायला मी तेल पण गरम करत ठेवले, आणि इथे सगळं साहित्य पण घेतले। आता मी फटाफटा पुऱ्या करून घेते, आणि मग तुम्हाला दाखवते की लावते कशा पुऱ्या होतात पालकच्या। म्हणून मी तर पहिली पुरी दाखवली। हे पेपरवरती ह्या पुऱ्या करतो। जेव्हा आपण तेलामध्ये पुरी टाकतो ना, झाऱ्याने असं थोडंसं करायचं, पुरी फुगून येते वर। हे बघा अशी। एकदम मी बारीक गॅस केलेला आहे। मी एक एक पुरी तळूनच काढते आणि मगच तळून करते। बस झाली, भरपूर भाजली, मस्त आहे ना टुम्म फुगलेली पुरी। आणि हे बघा पूर्ण दोन्ही साईडने केले, आणि बघायची घडी कशी होते। मुलांच्या टिफिनमध्ये आपण आरामात देऊ शकतो। शेवटची पुरी तर इथे मी सगळ्या अशा पुऱ्या ठेवलेल्या आहेत। तेल किती खतम झालं बघा। तर आता इथे मी पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा झालेल्या आहेत ना, हे बघा अगदी टुम्म अशी पुरी फुगलेली आहे। जर तुम्ही कुठे प्रवासात वगैरे जाणार असाल तर अशा पुऱ्या करून नेल्या तर दुसरं काही खायची गरजच नाही, मुलांना पण आणि तुम्हालाच। तर आता ह्या पुऱ्या आवडल्या तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला काही हरकत नाही ना। आता मी गेले होते थोडंसं वॉकिंगला बाहेर, आता घरी आली, थोडंसं दिवाबत्ती वगैरे करून घेतली। दिवाबत्ती वगैरे इथं करून घेतलेली आहे मी। त्याच्यासाठी एक मी मस्त तुळशी वृंदावनच आणले, दिसते का हे बघा, आणि मग ते तुळशी तसं ठेवले। डाल्या ये घरी ये। तर फ्रेंड्स, मी दिवाळीसाठी 2 साड्या घेतल्या, तर त्या दोन्ही साड्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवते। त्या दोन्ही सुद्धा साड्यांना खूप भारी भेटल्या मला।
तर तुम्ही मला ते म्हणजे साड्या बघून सांगा की कशा आहेत साड्या. मला साडी ना गडवाल घ्यायची होती. ती साडी मला घ्यायची होती, पण मला ऑनलाईनवर काही एवढा भरोसाच नाही, त्यामुळे मग ऑनलाईनवर मागवली नाही. मला एकदम अशी कॉटनची प्युअर गडवाल साडी घ्यायची होती. राहिलीच आता ती. मी म्हणत होते की ह्या दिवाळीला घ्यायची ती साडी, तर घेतली नाही मी ती साडी आणि ह्या दुसऱ्याच घेतल्या. तर मी बाहेर जाताना ना वांग्याची भाजी करून ठेवून गेलेली आणि थोडीशी कणिक मळून सुद्धा गेली. थोडं सकाळचं सुद्धा शिल्लक आहे स्वयंपाक, त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं काही टेन्शन नाही मला. आता ब्लाउज माझी 2 आणि मैत्रिणीचे, तर आता मी ते शिवून घेते 2-3 दिवसामध्ये. फराळाचं काही अजून केलेलं नाही, बाजारच अजून आणलेलं नाही. बघू, हे पण म्हणतायत नको करायला, कशाला म्हणतात, कोण खाते. मुलं पण आता, मुलांना काय आता, त्यांना आपण केलं तरच खाणार ना. तर फ्रेंड्स, आता आमचं जेवण झालं आणि थोडी साफसफाई पण करून घेतली. इथं जे शिलाई मशीन होतं ते काढलं आणि इकडे ठेवलं आणि एक्स्ट्राचं सामान इथं कोंबून ठेवलं, कारण मला ही बाल्कनी रिकामी करायची होती लाइटिंग वगैरे लावण्यासाठी. तर आता आजच्या ब्लॉगला इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.